आम्ही तर आदिवासी आहोत। आम्हाला भारतीय संविधानाने 342व्या कलमामध्ये सगळे अधिकार देऊन टाकलेले आहेत। मग याचा विचार केव्हा आम्ही करणार? म्हणून मित्रहो, वनवासी ज्या ज्या संस्था आम्हाला म्हणत असतील, जे जे संघटना आमच्याकडे पाहताना वनवासी आहेत असं उच्चारत असतील, त्यांची जीभ खेचण्याची आता वेळ आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या अस्पृश्य, दारिद्र्य आणि खितपत पडलेल्या समाजात जन्म झाला त्यावेळेस ते बोलते झाले, ज्या अस्पृश्य, दारिद्र्य आणि दुःख वेदनेच्या समाजात माझा जन्म झाला, त्या समाजाची अस्पृश्यता फेडण्यात मी जर अपयशी ठरलो तर स्वतःला गोडी घालीन अशी प्रतिज्ञा केली आणि ती प्रतिज्ञा पूर्ण केली। त्या समाजाला मान सन्मान प्रतिष्ठेचं जिनं दाखवून दिलं। त्या म्हणजे स्वतःच्या जीवनाची आहुती समाज परिवर्तनासाठी झोकून देणे, त्याचं नाव आहे उलगुलान। जो कि श्रमजीवी है, मेहनत कश है, उसका जो निरंतर शोषण जारी है, इसलिए बिरसा ने ऐलान किया था कि मैं केवल देह नहीं हूँ, तो मैं इस जंगल का पुश्तैनी दावेदार हूँ और पुश्ते और दावे कभी मरते नहीं, पुश्ते और दावे कभी मरते नहीं। उलगुलान, उलगुलान, उलगुलान। साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्था बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर, जिल्हा शाखा वर्धा द्वारा आयोजित 7वे आदिवासी उलगुलान वेद साहित्य संमेलन हिंगणघाट या नगरीमध्ये आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने तुमच्या पुढे प्रस्तुत होत आहे। ही अतिशय अविस्मरणीय बाब आहे आणि म्हणून दुसरं सत्र या ठिकाणी परिसंवादाचं आहे। तर सर्वप्रथम मी या ठिकाणी सर्व परिसंवादातील सन्माननीय जे साहित्यिक आहे यांना विनंती करतो आहे की कृपया आपलं भोजन झालं असेल तर आपण या ठिकाणी विचार मंचावर या ठिकाणी यावं अशी मी आपणास विनंती करतो। आजचा जो विषय आहे आदिवासींच्या उत्थानार्थ व सशक्तीकरणासाठी बिरसांचा उलगुलान आणि लोकलढा हाच निर्णायक पर्याय
आजचा जो विषय आहे आदिवासीच्या उत्थानार्थ व सशक्तीकरणासाठी बिरसाचा उलगुलान आणि लोक लढा हाच एक निर्णायक पर्याय. या ठिकाणी मुंडारी भाषेतील जो काही शब्द आहे उलगुलान, उलगुलान म्हणजे सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रसिद्ध साहित्यिक माननीय प्राध्यापक डॉक्टर विनायकजी तुमराम यांच्या धरती आबा जनचेतनेचे विद्रोही रूप हे जे क्रांतीसूर्य बिरसा मुंडावरती जे काही पुस्तकं आहे त्यांचं जे जीवनचरित्र आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की उलगुलान या शब्दाचा अर्थसुद्धा त्यामध्ये दिलेला आहे की सर्व पातळ्यावरून एकाच वेळेस दिलेला लढा म्हणजे उलगुलान होय. आणि म्हणून या ब्रिटिश सत्ता असेल किंवा बाकी इतर जे सर्व आदिवासींच्या विरोधात होते त्याच्या विरोधात सर्वांनी एकमताने या बिरसा मुंडा व सर्व आदिवासी समुदायांनी लढा दिलेला आहे. तू इनकलाब की आमद का इंतजार मत कर, तू इनकलाब की आमद का इंतजार मत कर, हो सके तो अभी इनकलाब पैदा कर. इनकलाबचाच दुसरा समानार्थी जो शब्द है तो है उलगुलान. उलगुलान का मतलब है एकाच वेळी सर्व पातळ्यावर, त्या सर्व पातळ्या कोणत्या? सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक ह्या सर्व पातळ्यावर देणारा एक निर्णायक जो लढा आहे त्यालाच उलगुलान हे संबोधन आहे. आणि म्हणूनच ह्या उलगुलान वेदच्या निमित्ताने आपण आज इथे सर्व आदिवासी जमलेलो आहोत. जब काली रात के अंधेरे में जो है उसका पर्दा झलकेगा, जब दुख के बादल पिघलेंगे और सुख का सागर छलकेगा, ये धरती नगमे गाएंगी, ये अंबर झूम के नाचेगा, ऐसा ख्वाब उन्होंने देखा है और वो सुबह अभी तो आएंगी और हम होंगे कामयाब, यही अट्टू विश्वास उनके मन में है. और इसीलिए उन्होंने, मैं कहूँगा कि रामदयाल मुंडा जी के बाद में उनका जो कार्य है, उनको कार्य आगे बढ़ाने वाले अनुज जी लुगुन हमको यहाँ पे अध्यक्ष के तौर पे यहाँ पे वो आए और उनके जो विचार थे, मैं कहूँगा कि ग्लोबल से लेके, मतलब लोकल से लेके ग्लोबल तक उन्होंने पूरा उलगुलान किस तरह से है, सांस्कृतिक उलगुलान और सामाजिक उलगुलान, उसके बारे में उन्होंने जिक्र किया. उन्होंने झापुस्टा मूवमेंट जो चल रही है और उत्तरी अमेरिका में, उसका भी जिक्र किया. तो इस तरह से उलगुलान जो है, बिरसा का उलगुलान था शोषण मुक्त और भयमुक्त समाज निर्मित के लिए. और जब तक कि ये समाज का निचले तबके का जो दलित, आदिवासी, जो 12 बलूतेदार ओबीसी समूह है, जो कि श्रमजीवी है, मेहनत कश है, उसका जो निरंतर शोषण जारी है, इसलिए बिरसा ने ऐलान किया था कि मैं केवल देह नहीं हूँ, तो मैं इस जंगल का पुश्तैनी दावेदार हूँ और पुश्ते और दावे कभी मरते नहीं, पुश्ते और दावे कभी मरते नहीं. उलगुलान उलगुलान उलगुलान. उन्होंने आगे ये भी कहा था, उन्होंने कहा था कि जिस तरह से बरसात में घास उगती है उसी तरह से मैं तुमको मेरे शब्द दिए जा रहा हूँ और ये शब्द तुम कहीं फेंक नहीं देना, इनको संजो कर रखना और ये शब्द ही वो बरसात की घास की तरह उग आएंगे. और मुझे पाश की भी याद आती है कि पाश ने भी 60-70 साल के बाद कहा था कि मैं तुम्हारे हर किए धरे पर उग आऊँगा क्योंकि मैं घास हूँ. तो बिरसा का जो बिरसावाद है या आदिवासियत है, तो आज का जो फिरका परस्ती का माहौल है, आज जो उलगुलान है, इसकी ज़रूरत उस वक्त से भी ज़्यादा है, ये मैं कहूँगा, क्योंकि उसकी प्रासंगिकता आज सबसे ज़्यादा है. खरं तर मी बिरसा मुंडांनी काय केलं हे आता सांगणार नाही, कारण ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आदिवासींचा ते आदर्श आहेत, विचारांना योग्य मार्ग दाखवणारे ते आहेत. एवढ्या कमी वयात त्यांनी आपल्याला जे काही संदेश दिलेला आहे तो आज पिढ्यानपिढ्या चालत असलेला आपण बघतो आहोत.
खरं तर अवघं 25 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं, पण खरं पाहिलं तर ह्या 25 वर्षात त्यांना आजपर्यंत आपण आठवण ठेवतो एवढी मोठी उपलब्धी त्यांनी आपल्या आयुष्यात करून ठेवली. का बरं करून ठेवली? ते शिकले आणि त्यांना हे जे काही आदिवासींचे प्रश्न आहेत ते माहीत झाले आणि त्यांनी तेव्हाच कदाचित निर्णय घेतला की नाही, ह्या सर्व याच्यातून ह्या आदिवासींना बाहेर पडायला पाहिजे. आणि म्हणून मग अनेक प्रश्न जी आदिवासींची त्या काळात होती तेव्हा त्यांनी त्या प्रश्नावर उपाय देण्याचा मानस घेतला आणि तो दिलासुद्धा. आपण असं बघतो की म्हणजे कोणता प्रश्न असेल तर कोणताही आरोग्याशी संबंधित असेल किंवा धार्मिक असेल, राजकीय असेल, सर्व प्रश्नावर त्यांनी आदिवासींच्या प्रश्नावर उपाय दिला. खरं तर ते आदिवासींचे पहारेदार होते असं म्हणायला हरकत नाही. पण आता तेव्हापासून आतापर्यंतचा असं काळ, मी आता म्हणेल की आतासुद्धा आदिवासी जी काही आहेत त्यांना बिरसा मुंडांचा उलगुलान हा फार आवश्यक आहे. आता उलगुलान म्हणजे आपल्याला पहिल्या वक्त्यांनी सांगितलंच आहे की सर्व पातळीवर उठाव करणे. हा उठाव आपल्याला सर्व पातळ्यांवर करायचा आहे. मी या संदर्भात आजच्या परिस्थितीवर बोलणे जास्त पसंत करील की आजची परिस्थिती काय आहे, ती तेव्हाची परिस्थिती नाही आजची परिस्थिती. जरी फरक आपल्याला वाटत असला तरी जी काही जागरूकता आज आपल्याला पाहिजे आहे ती जागरूकता आपल्याला फार कमी प्रमाणात बघायला मिळते आहे. खरं तर आज एवढी मोठी जागरूकता झालेली आहे आणि ती मोबाईलच्या रूपात, म्हणजे मोबाईल आपल्या हातात आहे म्हणजे आपल्याला कोणत्याच ज्ञानाची कमतरता नाही. तरी पण आपण कुठेतरी आदिवासींना मागे पडलेलं का बघतो आहोत? खरं तर ही जी काही निवडणूक झालेली होती याच्यात आपल्याला जे काही समाजातलं जातींचं संघटन खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळालेलं होतं. मी चंद्रपूरची गोष्ट करेल तर आमच्या इथे कुणबी लोकांचं एक मोठं संघटन होतं आणि त्यांचाच कॅन्डिडेट दिला गेला आणि ते हरणं आणि जिंकणं त्याच जातीवर अवलंबून होतं. आदिवासी समाजसुद्धा हा एक फार मोठा समाज आहे. मग हे एकत्रीकरण समजा आपण करू शकलो, हा उलगलान आपण करू शकलो, तर ह्या दिक्क्यांना हरवायला काय अवघड होणार आहे? अजिबात होणार नाही. पण मुंडांचा तेव्हासुद्धा मुंडांजींनी जो काही विरोध केला तो होता ब्रिटिश सरकार, अधिकारी आणि साहेब. आत्तासुद्धा आदिवासींचे जे काही विरोध करतात ते सुद्धा सरकार, अधिकारी आणि साहेब याच्यातच आपण गुंतून पडलेलो आहोत. याच्यातून निघायचं असेल आणि आदिवासींना संघटित केल्याशिवाय राहिल्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागणार नाही. आणि म्हणून मुजोर अर्थव्यवस्थेला समजा एका रेषेत आणायचं असेल, आपल्या बाजूनी करायचं असेल तर एकत्रीकरण हे फार महत्त्वाचं होऊन बसणार आहे. त्यासाठी ज्या काही आदिवासींचे काही विचार आहेत, कृपथा आहे, समाज अंधश्रद्धा आहे, धार्मिक अवडंबर आहे, याला कुठेतरी आपल्याला बंद करायला पाहिजे. आणि जो काही खरोखर आपल्यासाठी करता येईल, आदिवासींसाठी करता येईल, त्यासाठी कसं काय काम करता येईल याचा विचार व्हायला पाहिजे. अर्थात ही सुरुवात झालेली आहे हे मान्य करते आणि ती सुरुवात करणाऱ्यांचं मी कौतुक करेल, कारण हे काम अवघड आहे. पण काम करणाऱ्याला आपण सोबत दिली पाहिजे असं म्हणतात. तो हात या नवीन समाजव्यवस्थेनी आपण द्यायला हवा आणि समतेची आणि एक न्यायाची संस्कृती कशी आपल्याला बैठक मांडता येईल याचा विचार आदिवासींनी करायला हवा. हक्कासाठी लोकमत कसं जमवता येईल याचा विचार करायला हवा. दिक्कूंनी हडपलेल्या काही ज्या जमिनी आहेत त्यावर हक्क कसा मिळवता येईल त्याचा विचार करायला पाहिजे. या देशातील सर्वोच्च पद राष्ट्रपती आमच्या समाजाचे आहेत. सन्माननीय महामहिम द्रौपदी मुर्मू या आमच्या समाजाचे आहेत. अख्खा देश त्यांच्या शब्दांनी चालतो असं ते पद आहे. असं असतानाही मणिपूरची घटना आठवून बघा की मणिपूरमध्ये आदिवासींवरती अन्याय होतो आहे, अत्याचार होतो आहे, नग्न धिंड निघत आहे, तरी देखील आमच्या महामहिम राष्ट्रपती एक शब्द उच्चारत नाही. असा पाठीचा कणा नसणारे आमचे प्रतिनिधी आमच्या कोणत्या कामाचे? पाठीचा कणा मजबूत पाहिजे, ताठ पाहिजे. आणि असा कणा असलेले आम्हाला समर्थ नेतृत्व देणारे डॉक्टर विनायक तुमराम आहेत, जे शासनाशी लढत आहेत, समाजातील अंधश्रद्धेशी लढत आहेत, जे अन्याय करतायत त्यांच्याशी लढत आहेत.
लेखणीच्या माध्यमातून आणि वाणीच्या माध्यमातून. लेखणी आणि वाणी हे दोन हत्यार आहेत. त्याही काळामध्ये बिरसा मुंडांनी आम्हाला हेच सांगितलं. अरे इंग्रजांनी त्या काळामध्ये अन्याय केला असेल, अत्याचार केले असतील, पण इथले जे सरंजामदार होते, जे पाटील होते, जे श्रीमंत होते, त्यांनी देखील आदिवासींवरती किती अत्याचार केले. त्यांच्या विरुद्ध हा लढा होता. इंग्रज तर निघून गेलेत 1947 मध्ये. आता आमचेच प्रतिनिधी आमच्यावरती जर अन्याय करत असतील तर त्या विरोधामध्ये लढा उभारण्याचं काम आता आम्हाला करावं लागेल. त्यासाठी संघटना अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, उलगुलानचा अर्थ आपणा सर्वांना ठाऊक आहे. आणि हेच उलगुलान, हीच क्रांती तुम्हा आम्हाला नव्या दिशेकडे घेऊन जाणारी आहे. हे आम्ही नीट समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी शिक्षण हे माध्यम आहे, म्हणून आपण शिकलं पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचं दूध का म्हणतात? कारण की जो खऱ्या अर्थाने सुशिक्षित झाला तो अन्यायाच्या विरुद्ध गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि जो निव्वळ शिकला, पोटार्थी राहिला, त्याच्या शिक्षणाला काही अर्थ नाही. बिरसा मुंडाजींना अशी क्रांती अभिप्रेत होती. मित्रांनो, सशक्तीकरण आम्ही पाहतो कोणत्या प्रमाणात सुरू आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक संस्था आदिवासींच्या उत्थानासाठी जन्माला आल्यात. आज त्या संस्था संस्थानिक बनल्या आहेत. त्यांच्या विरुद्ध कोण लढणार? त्या ज्या संस्था होत्या ज्या वेळेला आदिवासींच्या उत्थानासाठी जन्माला आल्या होत्या, आज त्या संस्थानिकांचं काम करतायत. या विरुद्धही बंड करायला आम्हाला बिरसा मुंडा आज प्रेरणा देत आहेत. आम्ही खऱ्या अर्थाने मूलनिवासी आहोत, पण आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वनवासी करून टाकलाय. ते निमूटपणे आम्ही सहन करायचं का? प्रश्न आहे. कारण की त्यांनीही वनवासी हे नाव आम्हाला दिलं. आम्ही तर आदिवासी आहोत. आम्हाला भारतीय संविधानाने 342व्या कलमामध्ये सगळे अधिकार देऊन टाकलेले आहेत. मग याचा विचार केव्हा आम्ही करणार? म्हणून मित्रहो, वनवासी ज्या ज्या संस्था आम्हाला म्हणत असतील, जे जे संघटना आमच्याकडे पाहताना वनवासी आहेत असं उच्चारत असतील, त्यांची जीभ खेचण्याची आता वेळ आहे. आता बघा, मी बिरसाजीचं एक वाक्य सांगतो तुम्हाला. बिरसाजीनं काय सांगितलं? आता मी बरेच लोकांचं भाषण ऐकली. बिरसाजीने एकच सांगितलं, दिक्कूंची भाषा शिका. आता दिक्कूंची भाषा कोणती आहे? हिंदी तर नाही. दिक्कूंची भाषा दिक्कूंची भाषा हिंदी नाही आहे, मराठी नाही आहे, मुंडारी नाही आहे. मग आहे कोणती? मुंडरीची दिक्कूंची जी भाषा आहे ती आहे इंग्रजी. बरं, मुंडा इंग्रजी शिकले ना. मिशनरीच्या शाळेत मुंडाजी इंग्रजी शिकले. आणि इंग्रजी शिकूनच हे जे दिक्कू आहेत, शोषण करणारे दिक्कू, पहा, शोषण करणारी जी व्यवस्था आहे ही 1000 वर्षापासून चालू आहे. आमचं शोषण झालेलं आहे, आमच्या पूर्वजाचं शोषण झालेलं आहे, मुंडाजीचं शोषण झालेलं आहे. संपूर्ण भारतातील जे लोक आहेत, इथले जे मूल निवासी आहेत, या मूल निवासीचं शोषण करण्याचं काम इथल्या व्यवस्थेने केलेलं आहे. मग ती व्यवस्था इंग्रजी व्यवस्था असो की आपली व्यवस्था असो, सतत चालू आहे. मग याच्यावर काय केलं पाहिजे? मग इंग्रजी शिका ना. मग आता मी इंग्रजी आहे, मी MA इंग्रजी आहे बरं का. म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो की बिरसाने जे सांगितलं आहे इंग्रजी शिका, आणि दिक्कूंची भाषा इंग्रजी शिकलं की मग त्यांच्याशी आपल्याला झगडता येते, भांडण करता येते. आत्ता बुराणी सरांनी सांगितलेलं आहे हे वाघिणीचं दूध आहे. हे बाबासाहेबांनी जरी सांगितलं असलं तर याच्या अगोदर सुद्धा मुंडाजीने सांगितलेलं आहे की इंग्रजी शिका, दिक्कूंची भाषा शिका. आणि दिक्कूंची भाषा जेव्हा आपण शिकाल त्यांच्याशी आपण संघर्ष करू शकतो. भाषेवर प्रभुत्व पाहिजे. आता पहा,
तुमराम सरांचं भाषेवर मराठीवर प्रभुत्व आहे, हिंदीवर प्रभुत्व आहे, इंग्रजीवर प्रभुत्व आहे. आणि जेव्हा माणसाचं भाषेवर प्रभुत्व असतं तेव्हा माणूस हा सभा जिंकतो, लोक जिंकतो. माणसाचे मन जिंकण्याचं सामर्थ्य हे भाषेमध्ये आहे. आणि भाषा ही अशी एक वस्तू आहे, पोट भरते भाषेमुळं. आता पहा, मी साधा माणूस खेड्यातला, MA इंग्रजी, माझ्या बापाने सांगितलं MA इंग्रजी शिक, MA होय झालो, परंतु मुंडाजीने सांगितलं की यांची भाषा शिका. आणि म्हणून त्या काळामध्ये आत्ताही जे आपले लोक फिजिक्सचे आहेत, केमिस्ट्रीचे आहेत, फिजिक्सचे असतात, सोशॉलॉजीचे असतील, जे जे माध्यमातून इंग्रजी माध्यमातून शिकलेले लोक आहेत ते आज बेकार नाहीत. आणि म्हणून शोषण करण्याची जी शक्ती जो माणूस शिकलेला आहे तो शोषण करू देत नाही. पहा, कारण का, शोषण करणं हे पाप आहे. आणि म्हणून शोषण करताना आपण चारी मुंड्या चित करण्याचं काम आपण केलं पाहिजे. कारण का, आपला हे देश आहे, हे मूल निवासी आहोत आपण. या देशामधले मूल निवासी असूनही आपण उपेक्षित का राहिलो? आपल्यामध्ये नाही संघटन. मुंडाजीने संघटनावर भर दिला. आता तुमराम सराचं संघटन जबरदस्त आहे. संघटन असल्यामुळे एवढे लोक जमलेले आहेत. आणि बाबासाहेबांनी सांगितले आहे संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, शिकून संघर्ष करा. आणि हे जे आपले जंगल आहे हे आपली माय आहे. जंगल माय आहे, पाणी माय आहे, भूमी माय आहे. आणि म्हणून बिरसाजींना, मुंडाजींना माय म्हणतात. माय आहे ती माय आहे. त्या मायनं आपल्याला शिकवलेलं आहे, त्या मायनं जे रस्ता दाखवलेला आहे त्या रस्त्यानं आपण जाऊया आणि मग शिकूया आणि संघर्ष करूया. आणि नंतर आपण जे आपल्यावर जे आक्रमण होतात, आक्रमण का होतात? आता आमच्या समाजामध्ये संघटन नाही आहे आणि आदिवासीमध्ये संघटन आहे. मला आता बरं दिसलं, खूप संघटित लोक आहेत. इथं 400 ते 500 लोक आहेत, संघटित आहेत म्हणे, असं मी बऱ्याच लोकांकडून ऐकलं. हे सभागृह पाहिलं, मी जेवण पाहिलं, ह्या लोकांची जी पद्धती पाहिली, मी भारावून गेलो. असे संमेलनं भरवणं म्हणजे हे क्रांतीचं लक्षण आहे. आणि ही क्रांती तुमच्या आमच्यातूनच होते, पुस्तकातूनच क्रांती होते. सगळेजण मी आपणास सांगू इच्छिते, जननायक बिरसा मुंडांचा उलगुलान हा नारा म्हणण्यासाठीचा उलगुलान नव्हता किंवा एक साहित्य लिहून संपवणारं उलगुलान नव्हतं, एक नृत्य घेऊन चालणारं उलगुलान नव्हतं. तर त्यांनी घोषणा केली होती की आता राणीचं राज्य खतम झालेलं आहे आणि अबुआ देश में अबुआ सरकार लागू करायचं आहे. म्हणजे आमच्या देशात, आमच्या राज्यात, आमच्या प्रांतात, आमच्या जंगल जमिनीवर आमचा अधिकार गाजवायचा आहे. आणि म्हणून राणीच्या अधिकाराला हाकलून लावण्यासाठी, इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी, भिकूला हाकलून लावण्यासाठी ही जी आपली संघर्ष आहे, हा जो आपला उलगुलान आहे, हा उलगुलान चालवण्याकरिता त्यांनी संघटना स्थापित तर केलीच, त्यांनी तीर कामट्याची लढाई तर लढलीच, सोबतच अंधश्रद्धेचं निर्मूलन, स्वच्छता, तेवढंच नाही तर धार्मिकतेचा जो लोकांवरचा जो पगडा होता, जो विश्वास होता, त्याला काढण्यासाठी एक वेगळं बिरसा राज्य, म्हणजे ज्या परंपरेच्या माध्यमातून हजारो वर्षापासून जी आपली आदिम सभ्यता होती, त्या आदिम सभ्यतेमध्ये जे मिस्किकीकरण झालेलं होतं, जे ख्रिश्चन धर्माच्या मिशनऱ्याच्या मार्फतीनं असो की इतर गोष्टीच्या मार्फतीनं असो, त्यांना काढण्याचं काम बिरसाजीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं. आणि म्हणूनच लोकांचा विश्वास बिरसाप्रती वाढला. त्यांच्यावर औषध उपचारापासून, स्वच्छतेपासून तर त्यांच्या राज्यापर्यंत, जमिनीच्या हकीकत लढाईपर्यंत बिरसांना हे माहीत होतं, जमिनीची लढाई, हकीकत जी घटना आहे या समाजासोबत घडत आहे, जे अत्याचार आहेत, याला जर रोकथाम करायचं असेल तर कोणकोणत्या पद्धतीच्या लढाया, कोणकोणत्या पद्धतीचं उलगुलाल चालवावं लागेल की ज्या पद्धतीनं आपण समाजाला मालकीयत हक्काच्या बाबतीत बांधू शकू. असा जो बिरसांचा लढा होता, तो लढा खुटखुट्टीच्या मार्फतीनं, ज्यांनी जंगल तोडलं, जमीन त्यांची, बरोबर आहे की चूक आहे? ती बरोबर आहे. त्या मार्फतीनं
म्हणजे हा लढा हळूहळू समाजाला जोडत जोडत आपल्या मालकीयत हक्काकडे घेऊन गेला. भलेही बिरसांच्या आंदोलनाने बिरसाला स्वतः जिवंतपणे हे बघायला नाही मिळालं, परंतु 8 वर्षांनी इंग्रज सरकारला कायदा करावा लागला की जे आदिवासी लोक त्यांच्या पुरख्यांनी तोडलेली म्हणजे लावलेलं जपलेलं जंगल, तोडलेली जमीन आणि शेतीबातीची केलेली जी शेती होती, त्यांचे जे घरं होते वापस करण्याचा आदेश त्यांना द्यावा लागला होता. बिरसा मुंडा, जननायक बिरसा मुंडा किंवा धरती आबा असं फुकट कोणत्याही नेत्याला म्हटल्या जात नाही. तर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की त्यांनी जे विविध पैलू जे समाजासाठी, उत्थानासाठी, संघर्षमय जीवनाला सोबत घेऊन केलेले होते आणि तीच लढाई भारताच्या संविधानामध्ये जेव्हा सल्लागार समितीच्या मार्फतीनं आली आणि तेव्हा कुठं आम्हाला ते अधिकार अनुसूची 5, 6 आणि 275 व बजेटच्या बाबतीतलं असो किंवा अनुच्छेद 19 मधलं अनुच्छेद त्याचा पोटकलम 5 असो की अनुसूचित क्षेत्रातील उपबंध त्याच्यामध्ये घुसता येणार नाही, त्याला हात लावता येणार नाही, त्यांच्या परंपरेला हात लावता येणार नाही, त्यांचं जल जंगल जमीन आणि त्याच्यासोबतच 48 म्हणत आहे मी आता 48 खननचे अधिकार. सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे 2022चा आणि 1997चा समता जजमेंट आहे जो भुरिया समितीच्या मार्फतीनं पेसा ॲक्टसाठी बनलेला होता. तर या समितीच्या मार्फतीनं जे काही बाबी झालेल्या आहेत या बाबींचे अधिकार आदिवासींना मिळाले पाहिजे आणि ही लढाई पुढे सरकली पाहिजे. बघा, या जीवसृष्टीवरती, पृथ्वीवरती असा एक प्राणी आहे की निर्मिकाने, मी देव म्हणत नाही आहे, निर्मिकाने असं प्राणी काही निर्माण केलं का त्याच्यामध्ये भीती नावाचा जीन्स अजिबातच नाही. म्हणजे जी भीती असते ना, जो हार्मोन्स आपल्या शरीरात असते, त्याच्यामुळे एखादी गोष्ट बघितली तर आपल्याला भीती वाटते. पण निसर्गाने असा सृष्टीमध्ये एक प्राणी निर्माण केला का ज्याला भीती नावाचा सेन्स अजिबात नाही आहे. त्या प्राण्याचं नाव आहे हनी बेजर. आपण बघतोय का भीती अजिबातच नाही आणि तो मुंगसासारखा एवढासा प्राणी दिसतो आणि त्याच्या पिलावरती किंवा त्यांच्या कोणत्याही कोंबवरती वाघ असेल, सिंह असेल, कोणी हल्ला जर केला ना, त्याच्या नाजूक भागावर हल्ला करतो आणि नाक तोडून टाकतो. म्हणजे वाघ, सिंह किंवा कुणी असेल ना, अजिबात कुणालाच घाबरत नाही. बरं, कारण त्याच्या जीन्समध्ये भीती नावाची गोष्टच नाही आहे. आणि तो हजारो वर्षापासून, म्हणजे सर्वात जुन्या पिशीमधला एक घटक आहे, तो अजूनही मिटला नाही आणि सामोरही मिटेल याची शक्यता नाही आहे. तो प्राणी आहे. बरं, जीवसृष्टीमध्ये एक प्राणी आढळला का बिलकुल भीती नाही आहे. मी दुसरा प्रयत्न केलं का या सृष्टीवरचा असा कोणता प्राणी आहे का जो डरपोक आहे, म्हणजे भीती नावाचं त्याच्यामध्ये सर्वात कुठून भरलेला आहे. मी असा प्राणी शोधला तर तुम्हाला सांगतो तो प्राणी कोण आहे माहिती आहे का? तो प्राणी म्हणजे या सृष्टीवर असणारा आदिवासी माणूस हा सर्वात भीत्र आणि डरपोक प्राणी आहे. त्याचे कारणही सांगतो. मी जबाबदारीनं बोलत आहे, सर्वात डरपोक आणि भित्रा आदिवासी प्राणी का आहे तर कारण जिथे तिथे बघतोय ना अत्याचार होतो, कुणी ब्रत तोंडातून काढायला तयार नाही, अन्याय होतो. 200 कुमारी माता यवतमाळमध्ये आहेत, 400 तरुणी मध्य प्रदेशच्या गायब होतात. कुणी एक शब्द लिहत नाही, बोलत नाही, न्याय मागण्याचा प्रयत्न करत नाही. मणिपूर जडते आहे, सैनिकाच्या पत्नीवरती बलात्कार होत आहे, कुणी बोलत नाही. तिथल्या राज्यपाल आदिवासी अनुसूया उईके होत्या, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत. आता एक मुद्दा गाजतोय, कोणता माहिती आहे का? बिचारी. आणि बिचारी या नावाखाली गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न होत आहे. पण ते चुकीचं काही बोलले असं वाटते का? बिचारा, बिचारी ही कुणाला वापरतात? लाचार माणसाला. आणि हे लाचारी आदिवासी माणसामध्ये कुठून भरलेली आहे. आणि अशामध्येच एक भारत मातेच्या धरतीवरती झारखंडमध्ये जो सुपुत्र जन्म घेतो आणि बोलता होतो, तुम्हारी जमीन आंधी की धूल की तरह उड़ गई है,
आत्मसम्मान के साथ साथ आत्मविश्वास समाप्त हो चुका है। यदि तुम उसे पुनर्जागृत नहीं करोगे तो तुम्हारी बेटी और बहन की अब्रू कैसे बचा पाओगे? या झंझावाताचं नाव आहे, या शब्दाचा अर्थ समजण्याचं नाव आहे उलगुलान। हे आपण समजलं पाहिजे। या ठिकाणी लाचार आणि अत्याचारामध्ये खितपत पडलेल्या या माणसामध्ये ज्या दलित समाजाला किती अस्पृश्यतेचं जीणं आलं आणि एक झंझावात जन्म घेतला। कारण मी सांगत आहे का आदिवासी माणूस जरी म्हटलो पण माणसामध्ये माणूसच हा प्राणी सर्वात सृष्टीवरती डरपोक प्राणी आहे। आणि या डरपोक प्राण्याला माहिती आहे का चेतना देण्यासाठीच या चळवळी आहेत। डॉक्टर विनायकराव तुंबराम साहेब जी चळवळ राबवत आहे ना, या चळवळीचं नावच आहे उलगुलान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या अस्पृश्य दारिद्र्य आणि खितपत पडलेल्या समाजात जन्म झाला त्यावेळेस ते बोलते झाले, ज्या अस्पृश्य दारिद्र्य आणि दुःख वेदनेच्या समाजात माझा जन्म झाला त्या समाजाची अस्पृश्यता फेडण्यात मी जर अपयशी ठरलो तर स्वतःला गोडी घालीन अशी प्रतिज्ञा केली आणि ती प्रतिज्ञा पूर्ण केली। त्या समाजाला मान सन्मान प्रतिष्ठेचं जीवन दाखवून दिलं। त्या म्हणजे स्वतःच्या जीवनाची आहुती समाज परिवर्तनासाठी झोकून देणे त्याचं नाव आहे उलगुलान। हे आम्हाला समजलं पाहिजे। खरं तर आदिवासींना उलगुलान क्रांती करायची असेल तर 3 महत्त्वाचे पैलू आहेत त्या ठिकाणी। यासाठी पहिला पैलू आदिवासी धर्म, आदिवासी धर्माची स्थापना झाली पाहिजे। पहिल्या सत्रामध्ये सरांनी चांगलं उद्बोधन केलं होतं की बरेचसे आपले आदिवासी समाजातील लोक आहेत, समाजातील व्यक्ती आहे की आपला शहरामध्ये ज्यावेळेस ते बसतात त्यावेळेस आपल्या समाजाची किंवा जातीची सुद्धा ओळख देत नाहीत, किंवा आदिवासी म्हटलं मला म्हणू नये किंवा मी उच्चवर्णीय लोकांमध्ये वावरतो आहे अशा प्रकारचा एक गैरसमजसुद्धा होऊन गेलेला आहे। तर आदिवासी धर्माची जोपर्यंत स्थापना होणार नाही आणि विशिष्ट धर्म जोपर्यंत राहणार नाही तोपर्यंत हा समाज जागृत होणार नाही। दुसरा मुद्दा आहे आदिवासींसाठी विशिष्ट कायदे, केवळ अल्ट्रासिटीचा कायदा किंवा हे कायदे नाहीत तर त्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या एकंदरीत संपूर्ण होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये किंवा जल जमीन या संपूर्ण याच्यामध्ये शिक्षणाच्या याच्यामध्ये आरक्षणाबद्दल संपूर्ण जोपर्यंत कायदे होणार नाहीत राहणार नाहीत तोपर्यंत आदिवासींचा विकास होणार नाही। आणि तिसरा मुद्दा आहे आदिवासींचा एक विशिष्ट पक्ष असायला पाहिजे। एवढी जनसंख्या आहे महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये भारतीय राज्यघटनेनुसार आदिवासी समाजाच्या जाती 461 जाती आहेत। त्या संपूर्ण लोकांनी एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये 45 जाती आहेत, 2 जाती कमी झालेल्या आहेत, 48 जाती होत्या। तर या संपूर्ण लोकांनी एकत्र येऊन जोपर्यंत लढणार नाहीत तोपर्यंत विशिष्ट क्रांती होणार नाही। मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की हे सर्व अधिवेशनं आणि उलगुलान हे शब्द वापरण्यापेक्षा सर्व लोकांनी एकत्र येऊन आपल्यावर होणाऱ्या शोषणाबद्दल सर्वांनी एकत्र येऊन समजा उठाव केलं तर खरेच बिरसा मुंडाची क्रांती या ठिकाणी पुनरुच्चार आपण नवीन पिढीमध्ये आपण रुजवू शकू असा मला वाटतो आहे। त्याचबरोबर सर्व पातळीतून चारही बाजूने उठाव करून हा उलगुलान वेध समोरही आपण जारी ठेवू शकतो। बिरसा ज्या वेळेला होतोय त्यावेळेला धर्मसंस्था आणि राजसंस्था ह्या दोन्ही एकासोबत भारतात आल्या आणि भारतामध्ये राज्य करायला लागल्या। ते करत असताना धर्माच्या माध्यमातून आदिवासींना कसं कमकुवत करता येईल आणि तिथे आपली राजसत्ता कशी प्रस्थापित करता येईल हे इंग्रजांनी शिकवले। त्याच्या आधी कित्येक पिढ्यानपिढ्या इथल्या बहुजन समाजावर इथल्या सवर्णांनी केलं हे रास्ता आहे, ते तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि तो इतिहास सुद्धा आहे। पण तो तत्कालिक मन कसं होतं आणि तत्कालिक परिस्थिती कशी होती त्यावर आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे।
ते दारिद्र्य, ते दिन दुबळेपणा असताना सुद्धा बिरसांनी मिशनरीमध्ये शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेतल्यानंतरही तेच शिक्षण घेऊन बिरसा त्यांच्याच डोक्यावर बसला, कारण की त्यांनी शिक्षण घेतलं होतं म्हणून. आणि हे शिक्षणाची परंपरा जर त्याला लाभली नसती तर आपण सुद्धा आज हा लढा उपस्थित करू शकलो नसतो. आणि बिरसा जाऊन आज 125 वर्ष होत आहेत. 125 वर्षानंतर 100 वर्षाचा कालखंड हा असाच गेला. तर ह्या कालखंडासाठी ज्या कालखंडाला दोष आहेत तो दोष म्हणजे अज्ञानाचाच आहे. तर ह्या अज्ञानापासून जर आपल्याला लांब जायचं असेल तर पुनरुज्जीवनाची चळवळ जी आहे ती आपल्याला पुन्हा सुरू करावं लागेल. तर ते जे उलगुलान म्हणतो आपण, एक बार बिरसा फिरसे उलगुलान लावो, हे पुन्हा जर उलगुलान लावायचे असेल तर आपल्याला प्रत्येक पातळीवर उलगुलान करावं लागेल. तर त्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपली कृषी संस्कृती होती, त्यानंतर उद्योग संस्कृती आली आणि उद्योग संस्कृतीनंतर एक धर्म संस्कृती. ह्या तिन्ही संस्कृती मिळून आपल्यावर जो अन्याय आणि अत्याचार केला तर ह्या तिन्ही संस्कृतीच्या माध्यमातून गेल्या. तर ह्या तिन्ही संस्कृतीच्या आपल्याला पुनर्जीवन जोपर्यंत करता येणार नाही तोपर्यंत आपला समाजाची सुरक्षा होणार नाही. आणि समाजाची सुरक्षा करत असताना आपली सांस्कृतिक पार्श्वभूमी सुद्धा सोडायला नको, म्हणून सांस्कृतिक पातळीला घेऊन आपल्याला समोर यावं लागेल. कारण की आता तुम्हाला माहिती आहे राष्ट्रवाद निर्माण झाला बिरसाच्या सोबत, त्याच्यानंतर टिळक होते, टिळकानंतर तुम्हाला माहिती आहे सावरकरानंतर स्वातंत्र्यानंतर कोणकोणत्या चळवळी झाल्या आणि काय झालं. मराठी साहित्यामध्ये कोणकोणते बदल झाले, हे साहित्य आणि समाज किंवा ते संस्कृती कशी परिवर्तित होत गेली, परिवर्तित होत असताना सुद्धा समाजाला कसं अज्ञानामध्ये ठेवलंय, ह्या 100 प्रश्नाचा आपल्याला त्याच्या उत्तर शोधावं लागेल. आणि उत्तर शोधत असतानाच तेव्हा आपल्याला त्या प्रश्नाचे निराकरण करता येईल. तर संस्कृतीमध्ये कसं होतं की संस्कृतीमध्ये सत, चित्त आणि आनंद एका बाजूला आणि एका बाजूला सत, शिव आणि सुंदर ह्या जे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ज्या भौतिक पार्श्वभूमी आहेत यांना सुद्धा आपल्याला घ्यावं लागेल, तेव्हा आपल्या समाजाची सुरक्षता करता येईल. आणि हे जे पुनरुज्जीवनाचे कार्यक्रम आहे तर हे इथून सुरू झाले असं म्हणता येईल. कारण की आज आपण बघत आहोत महाराष्ट्रापासून संतांच्या भूमीपासून तर मुंडांच्या भूमीपर्यंत जी चळवळ सुरू झाली आहे ते अविरत सुरू होणार आहे. आपण बघत आहोत 7वा अधिवेशन साहित्य संमेलन सुरू केलं. पहिल्या साहित्य संमेलनाची जी अवस्था होती आज त्या गायत आपण बघत आहोत की ती प्रगती पथावर आहे. आणि हे समोर करण्यासाठी बिरसाचे जे मूल्य असतील, जे शाश्वत मूल्य, जे अभिजातवाद आहे, तो आपला अभिजातवाद किंवा आपले शाश्वत मूल्य जोपर्यंत समोर आणणार नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही असं मला वाटते. आपण प्रगतीसोबत ती प्रगती उदारमतवादी प्रगती कशी होईल याच्यावर विचार करायला पाहिजे. कारण की प्रगतीच जर केलं तर आपली दशा आणि दिशा आज जशी आहे ती तशीच राहील. म्हणून प्रगती हे उदारमतवादी कोणत्या प्रकारे होईल त्याच्यावर थोडा भर द्यायला पाहिजे. सूर्य देहास जाळतो आहे, सूर्य देहास जाळतो आहे, मात्र मी शांत चालतो आहे. कशी मांडू व्यथा मी, कशी मांडू व्यथा मी, सारखा कंठ दाटतो आहे. हजार दुःखे मनात माझ्या, हजार दुःखे मनात माझ्या, हजारो जखमा उरात माझ्या, हजारो जखमा उरात माझ्या, तरी मी इथे शांत जगतो आहे. मित्रांनो, हीच त्यांनी सांगितलेली व्यथा होती की इतका अन्याय आपल्या आदिवासींवरती होत आहे. मागच्या 75 वर्षामध्ये न्याय हक्कासाठी आपण ज्या प्रकारे लढा द्यायला पाहिजे,
परंतु तो देताना दिसत नाही आपला आदिवासी समाज. आणि ही खंतता डॉक्टर विनायक तुंबराम सरांनी आपल्याला इथे सांगितलेली आहे. आणि मला वाटते की त्या 18व्या शतकामध्ये सुद्धा बिरसा मुंडांनी जे सिच्युएशन बघितली होती की त्यावेळेस इंग्रजांचं जे काही राज्य आलं होतं आणि आपल्या देशामध्ये इंग्रजांचं राज्य आल्यानंतर ज्या प्रकारे आदिवासींची प्रताडणा होत होती, सर्व स्तरावरती, आर्थिक स्तरावरती लूटमार होत होती, सामाजिक स्तरावरती, सांस्कृतिक स्तरावरती ज्या प्रकारचा अन्याय आणि अत्याचार होत होता, आणि त्यावेळेस त्या सिच्युएशनमध्ये बिरसा मुंडांनी असंच समजलं, असं त्यांनी हे सगळं समजून घेतलं आणि एक या आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी कुणीतरी आपण लढा दिला पाहिजे, त्याचं नेतृत्व करायला पाहिजे. आणि हे नेतृत्व स्वतः बिरसा मुंडांनी स्वीकारलं. परंतु हे नेतृत्व स्वीकारत असताना त्यांच्या मनामध्ये जी गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आपल्या समाजाच्या व्यथा, अन्याय, अत्याचार हे समजून घेत असताना याच्यातून मार्ग कसा काढला पाहिजे, यासाठी शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो, त्या काळामध्ये सुद्धा जर शिक्षण हे प्रत्येकाला घेता येत नव्हतं, परंतु शिकायला जायचं असेल तर मिशनरी स्कूलमध्ये त्यांचं धर्म स्वीकारून आपल्याला ॲडमिशन मिळत होती. आणि हे असं चित्र असताना सुद्धा शिक्षणाचं महत्त्व ओळखून त्यावेळेस बिरसा मुंडांनी ॲडमिशन घेतली मिशनरी स्कूलमध्ये. आणि तिथे शिकत असताना त्यांना जाणवलं की आदिवासींची संस्कृती हे इंग्रज जो आहेत हे मोडत काढत आहेत आणि आपल्या ज्या काही परंपरा आहे, रूढी आहे, त्या ह्या मोडत काढत आहेत आणि हे काही बरोबर नाही. आपण आदिवासीचं अस्तित्व अशा प्रकारे जर मिटत असेल तर आपण शांत बसून चालणार नाही. आणि त्यावेळेसच त्यांनी त्या स्कूलचे जे फादर आहे त्यांच्या अगेन्स्टमध्ये आवाज उठवला होता. आणि खऱ्या अर्थाने तो आवाज उठवण्याची भूमिका म्हणजे उलगुलान आहे, हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे मित्रांनो. आज 75 वर्षामध्ये त्यावेळेच्या इंग्रजांची जे सत्ता होती त्यांच्यातर्फे आदिवासींवरती जे काही अन्याय अत्याचार होत होते आणि तो काळ जो आपण बघितला, त्या काळामध्ये अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा देण्यासाठी उलगुलानचा जो काही नारा बिरसा मुंडांनी दिला, तो काळ आणि आजचा काळ हा काही वेगळा नाही मित्रांनो. आज 75 वर्षामध्ये त्यावेळेस ब्रिटिश आपल्यावरती अत्याचार करत होते, परंतु आज स्वातंत्र्यामध्ये सुद्धा आपण पारतंत्र्यात जगत असल्याचं आपल्याला जाणवतो. प्रकर्षाने हे जाणवतो की आजचे इथले राज्यकर्ते आपलं जे दुःख आहे, आपले जे काही न्याय हक्काचे प्रश्न आहे हे सोडवताना दिसत नाही. आणि तरीसुद्धा आदिवासी समाज शिक्षित असून सुद्धा आज हातावर हात मांडून बसणे हे काही आपण बिरसा मुंडाचं अनुकरण करतो असं आपल्याला म्हणता येणार नाही. खरंच जर आपल्याला भगवान बिरसा मुंडाचं अनुकरण आपल्याला करायचं असेल तर आज आपल्या न्याय हक्कासाठी, आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या अस्मितेसाठी त्यावेळेस बिरसा मुंडांनी नेतृत्व देऊन एक लढा उभारला. त्या प्रकारचं लढा आजच्या वर्तमान स्थितीमध्ये जर उभारू तर भविष्यामध्ये आपलं अस्तित्व आणि अस्मिता हे टिकवण्यासाठी आपल्याला सोयीचं होईल मित्रांनो. आजचं हे साहित्य संमेलन हे आपल्या आदिवासी समाजासाठी खूप अत्यंत आहे, खूप काळाची गरज आहे. कारण आम्ही एक कार्यकर्ता म्हणून आदिवासी समाजामध्ये जेव्हा कार्य करते, जवळपास मी वयाच्या 16 वर्षापासून जसं जमते तसं समाजापर्यंत जाते, खेड्यांवर जाते, पाड्यांवर जाते, त्यांच्यासोबत मी चर्चा करते. चर्चा करता करता माझ्या ज्या डोळ्यामध्ये दिसतात त्यांचं चित्र, त्यांचे घर, त्यांचं दार, त्यांचं आर्थिक, अशा काही गोष्टी बघून खरंच वाटते की आपल्यासारखे कार्यकर्ते, आपल्यासारखे समाजासाठी कार्य करणारे लोकांची फार ह्या आपल्या समाजाला गरज आहे. तर ह्या अशा अधिवेशनामधून किंवा साहित्य संमेलनामधून आपल्याला एकच बोध घ्यायचा आहे की फक्त असे मोठमोठे साहित्य संमेलन आपल्या डोळ्यांनी बघायचं आणि ऐकायचं आणि घरी जाऊन विसरून जायचं, याचा अर्थ असा नसतो. जे साहित्य संमेलन आपल्या थोर पुरुषांनी जे केलं आहे, डॉक्टर सरांनी जे पुस्तकं लिहिलं आहे, त्यांच्यासारख्या थोर पुरुषांनी जे पुस्तकं लिहिलं आहे त्यामधून वाचन केलं पाहिजे. कारण आपण जेव्हा वाचन करू तेव्हाच आपली संस्कृती, आपल्या प्रथा, आपल्या रूढी, आपल्या समाजावर जे होणारे अन्याय अत्याचार कळते. आणि वाचन केल्यामुळेच आपल्याला ह्या गोष्टी आपल्या मनामध्ये येऊन आपण त्या संघर्षाची तयारी करतो. आणि जाता जाता इथे एक आपले अब्दुल कदीर नावाचे कवी येणार होते आणि
त्यांना एक कविता म्हणायची होती, पण ते इथे येऊ शकले नाही, पण त्यांनी ती कविता माझ्याकडे पाठवली आहे. तर मी ते सरांचा आदेश घेते की मी थोडं एका मिनिटात सादर करते. आदिवासी की हुंकार, कवितेचं नाव आहे आदिवासी की हुंकार. सदियों से सहते आए हैं फिर भी हमने सर ना झुकाया. सदियों से सहते आए हैं फिर भी हमने सर न झुकाया. हमने अपना खून बहाया फिर भी हक नहीं पाया. वीर हमारे धरती पुत्र थे, जंगल जिनकी जान था. हमने हक की लड़ाई लड़ते, साहसी उसकी पहचान था. बिरसा मुंडा ने तलवार उठाई, अंग्रेजी की नींद उड़ाई. आदिवासियों का हक न मांगते, जल जंगल जमीन बचाई. तितका मांझी का रणघोष था, अन्याय कभी ना सहते थे. दुश्मन के सीने से चीरते, वह क्रांति के स्वर कहते थे. सीधा साधा जीवन था पर गुलामी हमने ठुकराई. अंग्रेजों के लिए जलाए, माटी के वीरों की शान बढ़ाई. सिद्धू कानू की हुंकार थी, सिद्धू कानू की हुंकार थी. फिरंगी भी कांप उठे थे. सदियों की आवाज से दुश्मन थरथर सिहर उठे थे. रानी गाई दिन्नूती कहती थी, गुलामी को हम ना सहेंगे. धरती अपनी देश हमारा, इस मिट्टी पर राज करेंगे. आज भी जारी शोषण का दौर, आज भी जारी शोषण का दौर. अपना ही हक नहीं मिलता, अपना ही हक नहीं मिलता. धरती हमारी, जंगल हमारे, फिर भी कोई ना सुनता. हमने जान गंवाई युगों से, हर दौर में बलिदान दिया, पर सत्ता ने धोखा देकर अपने हक से वंचित किया. अभी भी चुप ना रहेंगे साथी, अभी भी चुप ना रहेंगे साथी. लड़ना होगा, बढ़ना होगा. अपने पुरखों की राह पकड़कर संगठित हो संग चलना होगा. अब ना झुकेंगे, अब ना रुकेंगे. हम हैं इस धरती के बेटे, हक हमारा अब ना छीने. गूंज उठे अपने चेते. कवी अब्दुल कदीर बख्श यांची ही कविता माझ्याकडे त्यांनी पाठवली होती. हे त्यांची कविता आहे. मित्रांनो, आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्यासाठी पहिल्या फळीमध्ये शेकडो आदिवासी क्रांतीवीरांनी आपली आहुती आणि बलिदान देऊन या अखंड भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेले आहे. यामध्ये गोंडराजे शंकरशाह व त्यांचे पुत्र कुंवर रघुनाथ शाह, बिरसा मुंडा, राणी दुर्गावती, तंट्या मामा भिल्ल, तिलका माझी, गोंड भीमू कुमरा, खेमा, महादेव कोळी, खाजा नाईक, रामजी भांगरा, कुंवारसिंह वसावा, सिद्धू कानू, चांद भैरव, भीमानाथ, क्रांतीवीर होन्या केंगले, ताना भगत, शहीद चंद्रय्या, दसरीबेन चौधरी, आदिवासी क्रांतीवीर बाबूराव शेडमाके, भागोजी भांगरे, बाबू गेनू उईके, विदर्भवीर नारायणसिंह उईके, श्यामादादा कोलाम, असे एक नाही, दोन नाही तर शेकडो आदिवासी क्रांतीवीरांची नावे आपल्याला घेता येतील. या सर्वांनी स्वातंत्र्य संग्रामात आपले बलिदान दिलेले आहे. स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांचा आदिवासींचा सिंहाचा वाटा आहे. मात्र या देशाचा इतिहास RSS भटाबामणाने लिहिलेला आहे मित्रांनो. कारण आपले आदिवासी निरक्षर व अज्ञानी होते. पूर्वीच्या रूढी परंपरेनुसार आदिवासी शूद्र म्हणून त्यांना लिहिण्या वाचण्याचा अधिकार नव्हता. ज्या भटाबामणाने इतिहास लिहिला त्यांनी आदिवासी क्रांतीवीरांचा, स्वातंत्र्यवीरांचा जाणून बुजून इतिहास लेखनामध्ये समावेश केलेला नाही. मुद्दामहून आदिवासी क्रांतीवीरांचा नामोल्लेख टाळून ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी काहीच योगदान दिलेले नाही, जे म्हशी चोरून जेलमध्ये गेले, अशा चोरांना स्वातंत्र्यवीर ठरवण्यात आले. मित्रांनो, इतिहास नोंद केली आहे. मात्र ज्या आदिवासी क्रांतीवीरांनी स्वातंत्र्यासाठी उलगुलान पुकारले, स्वतःची आत्माहुती दिली, त्यांची नावे इतिहासात नाहीत. बोगस नावे इतिहासात घुसवण्यात आली. विनायक दामोदर सावरकर यांनी एकदा नाही अनेकदा इंग्रजांना माफीनामा लिहून देऊन स्वतःची ब्रिटिशांच्या तावडीतून सुटका करून घेतली, तरी त्यांचे नाव स्वातंत्र्यवीरामध्ये अग्रस्थानी आहे. मित्र, आदिवासीवरती उघड उघड अन्याय आहे. या ब्राह्मणांचा काव्यवाचपणा आहे. हा उपस्थित सर्व रसिक हो, साहित्यिक विचारवंत हो, सामाजिक कार्यकर्ते हो, सध्याची परिस्थिती तर महाविनाशकारी निर्माण झाली आहे. सध्याच्या सत्ताधाऱ्यांना, राजकीय पुढाऱ्यांना देश आणि देशातील नागरिकांप्रती काही देणेघेणे राहिलेले नाही. त्यांच्या ठायी देशभक्तीच नाही, आदिवासींच्या हिताचा, त्यांच्या विकासाचा या मुजोर सत्ताधाऱ्यांना काहीच करायचे नाही आहे. उलट पक्षी ते आपले आदिवासी पण स्वीकारायला तयार नाहीत. आदिवासी त्यांच्या कोणत्याही खिसगणतीमध्ये नाहीत. आदिवासी आणि त्यांचे अस्तित्व ते स्वीकारण्यास तयार नाहीत.
स्वार्थापायी राजकीय पुढारी सत्ताधारी देश विकायला निघालेले आहेत मित्र. देशातील सर्वसामान्य माणसाला ते गुलामगिरीत अडकावत आहेत, ढकलत आहेत. सध्याच्या सत्ताधाऱ्यांना व राजकीय पुढाऱ्यांना फक्त त्यांचा आर्थिक लाभ हवा आहे. सत्ता आणि सत्तेतून पैसा, पैशातून गुंडगिरी, माणसे मारायचा धंदा त्यांनी सुरू केलेला आहे मित्र. देश आणि महाराष्ट्राला सन 2014 पासून, विशेषतः सन 2014 पासून कीड लागली आहे. भारतीय स्वातंत्र्याचे मूल्य त्यांनी पायदळी तुडविलेले आहेत. इसवी सन 2019, 20, 21, 22, 23 आणि 24 आणि आता चालू आहे 2025 साली भ्रष्टाचाराची परिसीमा उल्लंघून चक्क लाखो करोडो पैशांची खोकी देऊन त्यांनी आमदारांना विकत घेतली आहे. आणि मनोवादी विचारांचे सरकार महाराष्ट्रात आरूढ झालं. केंद्रातील सत्ता असताना असलेले मोदी सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांच्या हिताचे लिहिलेले संविधान संपुष्टात आणून मनोवादी विचाराचं संविधान आणू पाहत आहेत आणि NRC सारखे कायदे आणून बहुजनांना भय, धाकड, धापशा करून त्यांना गुलाम बनवून वापरण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून आदिवासींच्या उत्थानार्थ सशक्तीकरणासाठी बिरसांचा उलगुलान आणि लोकलढा उभारणे हाच एक निर्णायक पर्याय आहे मित्र हो. माझ्या सर्व साहित्यिक विचारवंतांनो, फुले शाहू आंबेडकर बिरसा विचाराचे सामाजिक कार्यकर्त्यांनो, तरुण मित्रांनो, आणि आजची परिस्थिती ही अशीच कायम राहिली तर भारत पुन्हा गुलामगिरीत जायला वेळ लागणार नाही. इथली बहुजन जनता इथल्या जातीवाद्यांचे गुलाम होईल आणि माणसासारखी माणसे असून दलित, आदिवासी, भटके, विमुक्त, अबला, महिला, बालक यांचे काहीच अस्तित्व राहणार नाही. इतिहासाची पाने नाही चालली तर इतिहासातील घटनांची पुनरावृत्ती होते म्हणतात साहित्यिकांनो. साहित्य हे इंधन असते तर समग्र परिवर्तन वा क्रांती ही धगधगती अग्निज्वाला असते मित्र हो. यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपण साहित्यिक विचारवंतांनी फुले शाहू आंबेडकर, बिरसा, जयपाल मुंडा विचारांच्या, रामदयाल मुंडा यांच्या विचाराच्या वारसदारांनो, कार्यकर्त्यांनो, आता आपणाला शांत राहून जमणार नाही आहे. खऱ्या अर्थाने देशातील सर्वसामान्य माणसाला फक्त आणि फक्त बिरसा, शाहू, फुले, आंबेडकर, जयपाल मुंडा यांचा विचारच तारू शकतो. बहुजन, दलित, आदिवासी, भटक्या मुक्तांचे, महिलांचे आणि बालकांचे कल्याण करू शकतात. म्हणून आदिवासींच्या उत्थानार्थ व सशक्तीकरणासाठी बिरसाचे उलगुलान व जनतेचा निकराचा लढा हाच निर्णायक पर्याय तुमच्या आणि माझ्या समोर आहे मित्र हो. एक काळ असा होता की त्या मागच्या कालावधीमध्ये कार्यकर्ते उलगुलान संघर्ष करीत न्याय हक्काच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरत होतो. मोर्चे, मेळावे, शिबिरे व्हायची. त्या काळात रस्त्यावर गर्दीच गर्दी होती. आज मात्र मित्र हो, रस्त्यावरती गर्दी नाही. माझ्या तरुणांना मोबाईलचा रोग लागलेला आहे. कुणीही मोर्चे काढायला तयार नाही, लोकांच्या प्रश्नावरती लढायला तयार नाही आहे. स्वातंत्र्याचा तर सोडा, मात्र आजची परिस्थिती फार भयानक आहे हो मित्र हो. शिबिरे व्हायची, त्या काळात रस्त्यावर गर्दी व्हायची, सारे रस्ते माणसांनी भरून जायचे. मात्र अलीकडच्या काळात सर्व समाजातील कार्यकर्ते सुस्तवाले आहेत, त्यांच्यात उदासीनता भरलेली आहे आणि ऊर्जेचा नायनाट झालेला आहे. कुणीही रस्त्यावर उतरून आपल्या न्याय हक्कासाठी संघर्षाची भूमिका घेत मोर्चे काढत नाही, आपला अधिकार हक्क मागत नाहीत. तरुण स्वतःला मोबाईलच्या जगातामध्ये हरवून बसले आहेत. यामुळे सध्या रस्ते सुनसान झाले आहेत. याचाच परिपाक म्हणून अन्याय, अत्याचार, बलात्कार, खून, मारामारी, भ्रष्टाचार, व्यभिचार अतोनात वाढत आहेत. आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा बिरसांचा उलगुलान, बिरसाची क्रांती होणं अत्यावश्यक आहे मित्र. हे आज तीव्रतेने जाणवत आहे. सध्याच्या राज्यकर्त्यांच्या हालचाली, त्यांची वर्तणूक व भ्रष्टाचाराचा हाव माणसांची मुर्दे पाडेपर्यंत त्यांची मदल गेलेली आहे. आजचे सत्ताधारी, राजकीय गुंड, लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या लोकनियुक्त सरकार घटनाबाह्य पद्धतीचा अवलंब करून लाखो करोडो खोक्यांचे आमिष दाखवून लोकनियुक्त सरकारला पायउतार होण्यास भाग पाडतात आणि आपण सत्तेवर आरूढ होऊन मनमानी कारभार करीत शासन, तिजोरी आणि लोकांच्या धनसंपत्तीचा लुटमार करीत आहेत मित्र हो. अशा पद्धतीने देश हा रसातळाला जात आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्याकडे न्यायाची धुरा आहे, ज्यांच्याकडून अपेक्षा अशी न्यायव्यवस्था देखील विकल्या जात आहे मित्र. आज न्यायव्यवस्था देखील आपली राहिलेली नाही आहे. सत्ताधाऱ्यांच्या हातचे न्यायसंस्था खेळणी बनत आहेत.
ते न्यायालय देखील बहुजनांच्या विरोधातच न्यायनिवाडा करीत आहेत. जी राजकीय प्रकरणे घटनाबाह्य असलेली प्रदीर्घ काळापासून न्यायालयासमोर प्रलंबित आहेत, या प्रलंबितेतून वैयक्तिक आर्थिक लाभ न्यायालय देखील साधत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्या सुरक्षेची, न्यायाची, विकासाची अपेक्षा आपण कुणाकडून करायची मित्र? वास्तविक पाहता लोकशाहीमध्ये न्यायसंस्था मुजोर राज्यकर्त्यांना वटणीवर आणण्यासाठी महत्त्वाची संस्था आहे. यावेळेस मला एक भारतीय अर्थपूर्ण मन आठवते की शेताच्या संरक्षणासाठी म्हणून काट्याचे कुंपण लावले, मात्र कुंपणात जर शेत खाऊ लागले तर दाद कुणाकडे मागायची मित्र हो? सारे बाकी खोके घेऊन लोकशाही आणि संविधानाचा खून करत आहेत. परवाला तुम्ही जर मराठवाड्यातील प्रकरण जर पाहिलं, बीड जिल्ह्याचं संतोष देशमुख सरपंचाची हत्या, त्यामागील खंडणीची मागणी, त्याचा विरोध करतात अमानुषपणे हत्या, छत्रपती राजे संभाजीपेक्षाही बेहाल करून खून केला. पूर्ण राज्य ब्रिटिश सत्ताधारी गुन्हेगारासाच सुरक्षा पुरवत आहेत, दोषी व्यक्तीस पाठीशी घालत आहेत. स्वातंत्र्यापूर्वीची लढाई परकीयांशी होती, ती सोपी नव्हती. आता मात्र स्वकीयांशी निकराचा लढा आणि जीवनमरणाचा लढा देणे किती कठीण आहे. जिकडे तिकडे अराजकता बोकाळली आहे. आदिवासी, दलित, भटके, मुक्त, महिला, अबला, बालके भयभीत झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये देशावर पुन्हा शेजारी देशाकडून हल्ले होतील, देश विनाशाकडे वाटचाल करेल. देश परक्याकडून आणि आंतरिक भ्रष्टाचार व गटबाजीमुळे देश कायमचा हरला जाईल. कारण अंतस्थ सर्व बंडाळी माजली आहे. आर्थिक अराजकता, भरमसाठ पैशाचे वाटप केल्यामुळे माजलेली आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये अवघड वळणावर देश व राज्य उभे असताना देशाच्या उत्थानार्थ खऱ्या अर्थानं मित्रांनो बिरसांचा उलगुलान आणि तुमची आमची लोकांची चळवळ हाच एक निर्णायक पर्याय आहे मित्रहो. आज 7वे आदिवासी उलगुलान व साहित्य संमेलन पार पडत आहे आणि या संमेलनामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये परिसंवाद आयोजित केलेला होता. त्या परिसंवादाचे अध्यक्ष होते माननीय रामराजे आत्राम यांनी अतिशय अध्यक्षीय भाषणामध्ये आपले अमूल्य विचार व्यक्त केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या सत्रामध्ये अनेक विचारवंतांनी या विषयावर मार्गदर्शन केले. ते मार्गदर्शन अतिशय मार्मिक आणि मोलाचे होते. त्यामध्ये माननीय राजेश मडावी, माननीय प्रशांत सोनोने, माननीय सुरेंद्र बुरांडे, माननीय प्राध्यापक रूपराव झुंजारे, माननीय प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल आत्राम, श्रुषी कविता गेडाम, माननीय प्राध्यापक बालाजी कोडापे, माननीय प्राध्यापक प्रदीप हिरापुरे आणि माननीय प्राध्यापक वैशाली तुमराम आणि माननीय तुलसीदास भोयर या विचारवंतांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन या ठिकाणी केलेले आहे. परंतु या परिसंवादामध्ये पाहिजे त्या प्रमाणात लोक उपस्थित नव्हते आणि त्यांचा या विचारवंतांचा लाभ त्यांना घेता आला नाही. तरी जे लोक या ठिकाणी श्रोते उपस्थित होते, मी त्या श्रोत्यांचं, बंधू भगिनींचं सुद्धा आभार मानतो.